नमस्कार. आज दिनांक 5 जानेवारी 2021 आणि आपला आजचा जो दिवस आहे तो आहे 177वा आणि आजच्या या 177व्या दिवशी उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांचं मुलांशी गप्पामध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, दररोज आपण शिष्यवृत्ती सोबत विविध ऍप्सची माहिती असेल किंवा आलेल्या अडचणी ते आपण पाहतोय. इतर विद्यार्थ्यांसाठी फक्त मी सांगतोय, कालचा जो प्रश्न होता तन्मय आणि तन्वीचा, तो आपली मीटिंग संपल्यानंतर पुन्हा 10 मिनिटांनी त्यांना कॉल करून पुन्हा त्या दोघांनाच फक्त जॉईन व्हायला सांगितलं आणि त्या दोघांसाठीच पुन्हा 5 ते 10 मिनिट आपल्या मीटिंग मध्ये म्हणजे याच झूम मीटिंग मध्ये याच लिंकवर त्यांचा प्रश्न त्यांना सोडून दिलेला आहे. कारण तो जो प्रश्न होता तो अगदी 8वी 9वी 10वी या विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. तुमच्या माहितीसाठी सांगितलं तर हा पूर्ण एक फळा त्याचं उत्तर लिहिण्यासाठी जागा कमी पडते आणि मग तेवढं मोठं उत्तर बाकी सगळेजण परेशान झाले असते. पण मात्र आज मात्र मी तुम्हाला सांगणार आहे, आज सगळ्यांना सांगणार आहे, आज तुम्ही सुद्धा करू शकाल. आणि पुन्हा एकदा तन्मयला किंवा दीदीला कुठली अडचण असेल त्या प्रश्नाची तर ती निघून जाईल. तो जो भाग आहे तो भाग आहे समीकरण या पाठावर. समीकरणे वेगवेगळे आहेत. एक चल समीकरणे आहेत, एक सामायिक समीकरणे आहेत, वर्ग समीकरणे आहेत. हा भाग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे मोठ्या विद्यार्थ्यांसाठी. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये मग ती सैनिकी शाळा असेल किंवा अन्य इतर जी मोठ्या स्पर्धा परीक्षा आहेत तिथं अतिशय थोडासा कठीण भाग विचारला जातो, काठीण्य पातळी वाढलेली असते. तर तो भाग. तर आता जो कालचा प्रश्न होता त्याच्यासारखाच एखादा आपण दुसरा प्रश्न आपण तयार करूया. आता फक्त मी म्हणजे तन्मयला आणखी त्या प्रश्नाचा सराव जास्त व्हावा, स्वतः प्रश्न निर्माण करता यावे म्हणून मी एक छोटस उदाहरण सांगतो. अगोदर तुम्ही काय करायचं, अशा प्रश्नांसाठी अगोदर तुमचं उत्तर तयार ठेवायचं. आता तुमचं सर आधी उत्तर कसं तयार करणार? अगोदर आपलं उत्तर तयार ठेवायचं. आता उत्तर कसं तयार ठेवायचं? आता बरेच जण तुम्ही काल होतात तुम्हाला माहित आहे, तर म्हणे काय प्रश्न विचारला होता, 2 खुर्च्या 3 टेबल, 3 खुर्च्या 2 टेबल, म्हणजे इकडचं तिकडं तिकडचं इकडं, हा भाग काहीतरी केलेला होता. आपण छोटस काम करूया. बघा, आपण असं काही धरूयात, आपण हॉटेलमध्ये गेलो आणि काही पदार्थ विचारलेले आहेत किंवा आपण 3-4 जण आहोत. आपला एक टेबल आहे, दुसरा एक टेबल आहे. 2 टेबलावरच्या वेगवेगळ्या व्यक्तींनी काहीतरी खाल्लेलं आहे, दोघांमध्ये काहीतरी सिमिलॅरिटी आहे आणि आपल्याला आता उदाहरण तयार करायचं. तर असं काही धरूयात की समजा एकीकडे 3 माणसं आहेत, एकीकडे 5 जण आहेत, नंतर तेच 5 जण इकडे आहेत, नंतर हे 3 जण आहेत. संख्या मात्र लक्षात ठेवायच्या. 3-5 तर 5-3, 1-2 तर 2-1, 4-7 तर 7-4, म्हणजे इकडचा अंक इकडं, इकडचा अंक इकडं. हे या गणितामध्ये आवश्यक आहे या उदाहरणामध्ये तयार करताना. आता स्वतःला उदाहरण तयार करायचं, काय करणार? समजा असं काही धरूयात की त्या दुकानामध्ये किंवा हॉटेलमध्ये दोन पदार्थ आहेत. एक आहे चहा आणि दुसरे आहेत पोहे. आपण सुरुवातीला भाव गृहीत धरायचा. पण आपण आता उत्तर आपण गृहीत धरतोय, प्रश्नाकडे जातोय का? आय वॉन्ट टू मेक क्वेश्चन्स. मला तसे प्रश्न स्वतःला तयार करायचे आहेत की जे प्रश्न उत्तर सोडवण्यासाठी अख्खा फळा पूर्ण लागतो किंवा तुमच्या रजिस्टरचं पूर्ण एक पेज तसं उत्तर काढायला लागतं. अशा प्रश्नांचं अगोदरच आपण उत्तर काढू आणि इतरांना प्रश्न देऊ. कसं? समजा गृहीत धरूया की चहा त्या दुकानामध्ये 5 रुपयाला एक कट आणि पोहे 15 रुपयाला आहेत. हे आपल्याकडचे अगोदरच आपण
दर ठरवून देतले. आता व्यक्ती किती पण ठरवा, बंधन नाही की मी 3-5 दिलेत, 2-4-3-7, फक्त इकडे एक इकडे एक, नाही जमणार. दोन्हीकडे वेगवेगळ्या संख्या पाहिजे. चहा घेणारे, पोहे खाणारे, नंतर इथं हे चहा घेणारे, हे पोहे खाणारे. फक्त चहा पोहेच नाही, काही घ्या तुम्ही, बाजार करायला गेलेले घ्या, म्हशी गाई घेणारे घ्या, किंवा कुठल्याही वस्तू घेणारे घ्या, काही बंधन नाही. खाणारे, घेणारे, वस्तू असणारे, कुठलंही काही पण जिथं व्यवहार होतो, जिथं आपल्याला आर्थिक व्यवहार होतो, अशा आपल्याला ते घ्यायचं. मग आता इथं समजा आपण गृहीत धरायचं, व 3 चहा घेतले, आपलं आपलं उत्तर अगोदर लक्षात ठेवायचं. 3 चहा म्हणजे एक चहा 5 रुपयाला आहे, म्हणजे 3 गुणिले 5 याची किंमत व्हायली 15, आणि 5 पोहे म्हणजे 15 गुणिले 5 बरोबर होतात 75. 75 आणि 15 किंमत झाली 90. कुणाची? त्या 3 अधिक 5 ची. पहिल्या 3 आणि 5 ची किंमत झाली 90. हे आपण रफली काम करतोय, की स्वतःला ध्यानात राहण्यासाठी. आता बदलून टाकायचे, 5 आणि 3 करायचे. 5 चहा घेतलेत म्हणजे 5 25 आणि 3 पोहे 15 त्रिक 45. इथं 3 घेतले ना, 3 गुणिले 15, 15 त्रिक 45. या 45 आणि 25 ची बेरीज करायची. 25 आणि 5 30 आणि 40 70. आता प्रश्न तयार करायचा. एवढं एकदा रफ काम झालं, खात्री करून घ्यायची, बरोबर आहे का? 5 रुपयाला चहा आहे, तिघांनी घेतली 15 रुपये. 5 जणांनी 15 रुपयाचे पोहे खाल्ले, 15 5 75, 75 आणि 15 90, बरोबर आहे. 5 5 25 आणि 15 त्रिक 45, 45 आणि 25 70. अगदी बरोबर आहे. आता आपला प्रश्न तयार होईल. काय प्रश्न तयार होणार? हे एका हॉटेलमध्ये किंवा उपहारगृहामध्ये 3 चहा, पहिल्यांदा 3 घेतल्या आपण. 3 चहा, 5 पोहे घेतले, तर 90 रुपये द्यावे लागले. परंतु किंवा त्याऐवजी 5 पोहे किती इथं दिले आपण, 5 पोहे आणि 5 चहा आणि 3 पोहे घेतल्यास 70 रुपये द्यावे लागले. तर चहा व पोहे यांची किंमत किती? आता प्रश्न झाला. हेच जर आपल्याला लक्षात आलं तर आपल्याला अडचण येणार नाही. तर याच्यासाठी अगोदर मी पुन्हा एकदा तन्मयकडे आणि तन्वीकडे जातो. हा, हॅलो. हा सर. हा, आता मला सांग, तुला नंतर काल जे पुन्हा सांगितलं त्यामध्ये तुझी काय अडचण आहे का, दीदीची काय अडचण आहे? नाही. नाही ना? ओके, थँक्यू थँक्यू. आता आपण सगळ्यांसाठी घेऊयात, कारण काल ते समजलं नसतं, कारण कालचा भाग वेगळा होता आणि त्याच्यामध्ये लागलीच ते घेतलं असतं, तर तो गणिताचा भाग हा मोठा होता. आता आज आपण पहिल्यांदा पाहिलं की मला स्वतःला प्रश्न तयार करायचे. काल तुझ्याकडे पुस्तकातला प्रश्न होता, आज मी प्रश्न स्वतः कसा तयार करायचा ते सांग. म्हणजे माझ्याकडे गणित तयार झालेलं आहे. हे रफ काम अगोदर केलं, किंवा इतक्याला इतके, तितक्याला तितके, तर कितीला किती, हे सगळं झालं. आता प्रश्न तयार झाला. 3 चहा, 3 चहा 5 पोहे यांची किंमत 90 रुपये. 3 चहा 5 पोहे बरोबर 90 रुपये. नंतर संख्या बदलली, 3 ला 5 झालं, 5 ला 3 झालं. 5 चहा 3 पोहे यांची किंमत 70 रुपये. तर चहा आणि पोहे यांची प्रत्येकी किंमत किती? आता झाला पुस्तकातला प्रश्न. आता फक्त सोडवताना काही गोष्टी लक्षात ठेवा. मला माहित आहे चहा कितीला आहे, इथं आपण अगोदरच केलं होतं म्हणून मला माहित. पण आता सोडवताना मला माहित नाही, म्हणून आपण काय करायचं,
चहाची किंमत, आता मी थोडस शॉर्टली सांगतो, पूर्ण लिहित नाही. चहाची किंमत गृहीत धरायची x रुपये आणि हे पोहेची किंमत याच्यापेक्षा वेगळी राहणार आहे, x पेक्षा वेगळी राहणार आहे, मग ती असेल y रुपये. एक्स वाय याच्यासाठीच घ्यायचं. समीकरणामध्ये अधिकाधिक सराव एक्स वाय चा अधिकाधिक होतो. एम एन आहेत, ए बी आहेत, सगळे घेऊ शकता, पण एक्स वाय थोडेसे फार जवळचे वाटतात समीकरणात. हे झालं. आता समीकरण मांडायला सुरुवात करायची. मी फक्त बाकीच्या विद्यार्थ्यांना हे गणित किती मोठं होतं आणि कसं करायचंय आपल्या नवोदयला किंवा शिष्यवृत्तीला तुम्हाला विचारलं जाणार नाही, पण समीकरणाची ओळख राहावी कशाला म्हणतात म्हणून फक्त तोंडी सांगतोय. नाही तर तुम्ही सांगा, बापरे एवढं मोठं सर आम्हाला काही समजलं नाही, न समजू द्या, हरकत नाही. फक्त गणित कसं असतं हे तेवढं समजून घ्यायचं, नक्की समजेल, काही अडचण नाही. मग आता आपण गणितामध्ये काय दिलं होतं, गणितामध्ये 2 अटी दिल्या होत्या आणि तिसरी विचारलेली होती. पहिली अट दिलेली आहे 3 चहा 5 पोहे किंमत 90 रुपये. म्हणजे चहाची किंमत आपण x धरली, एका चहाला x रुपये, तर 3 चहाची किंमत 3x रुपये. तर एका पेनची किंमत 5 रुपये, तर 3 पेनची किंमत 35 रुपये करत नाही आपण. एक पेन 5 रुपयाला, मग 3 पेनी घेतल्या, झाले 35 रुपये. असं होईल का आर्यन? नाही सर. काय नाही करणार? सर. आपण नाही काय सर. करतो? सर पण सर कोणती आप- क्रिया- कोणती क्रिया करतो? गुणाकार. गुणाकार. मग इथं सुद्धा तेच आहे. x रुपये आहेत, x रुपयाला 3 न गुणायचंय. x 3 नाही, 3x. साधं सोपं, नाही तर 3 5 असं नाही. ओके, हा भाग तुम्हाला लक्षात आला. मग 3 चहाची किंमत झाली 3x अधिक, कारण बेरीज केली, या दोघांची बेरीज केली तरच येणार आहे. म्हणजे 3 चहा अधिक 5 पोहे, 5 चहा अधिक 3 पोहे, तरच जमेल. मग आता 5 पोहे, मग आपण पोह्याची किंमत काय ठेवलेली आहे, y, 5y. या दोघांची मिळून किंमत झाली 90. हे झालं आपलं एक समीकरण. दुसरं, आता 5 चहा, म्हणजे इथं पुन्हा येणार 5x अधिक 3y बरोबर 70. आता याच्यामध्ये 4 वेळा आपल्याला सोडवायचं असतं. एकदा बेरीज करायची, एक समीकरण मिळतं. दुसऱ्यांदा वजाबाकी करायची, पुन्हा एक समीकरण मिळतं. पुन्हा पहिलं आणि दुसरं जे नवीन आलेले, हे पहिलं आहे, हे दुसरं आहे, आता तिसरं येते, नंतर चौथं येते. तिसरं आणि चौथं समीकरण पुन्हा त्यांची एकदा बेरीज करायची. त्याच्यात एक जण सामायिक एक बाजूला काढला जातो. तिथं आपल्या प्रश्नाचं पहिलं उत्तर मिळतं. फक्त समजून घेऊया. इथं पहिल्यांदा करायची पहिली क्रिया. इकडून करा, त्याला बंधन नाही आता. 3 आणि 5, कारण याच्यात कुठला हातचा येत नाही, याचा हातचा याला द्यायचा नाही. 8x अधिक इथं 8y बरोबर 0 ला 0, 9 आणि 7 16, 160. आता 8 8 एवढं नकोय आपल्याला, याला बाजूला हाकलून लावायचा. तुम्ही सर याला कसं करायचं? आपल्याला माहिती आहे, डावी बाजू जेव्हा उजव्या बाजूमध्ये नेतो किंवा उजवी बाजू जेव्हा डाव्या बाजूत आणतो, तेव्हा क्रिया विरुद्ध होते. त्याला आपण व्यस्त प्रमाण म्हणतो. मग 8 गुणाकाराचे आहे, हे 8 गुणाकाराचे आहे. 8x अधिक 8y याचाच अर्थ दोघांमधला एक सामायिक काढायचा, म्हणजे दोघांकडेही 8च आहे. मग काय करायचं, x अधिक y बरोबर. आता हा सामायिक आहे म्हणजे काय ते एक समजून घ्या. बऱ्याच जणांना सामायिक म्हणजे काय लक्षात येत नाही. 8x अधिक 8y बरोबर, समजा जे असेल ते सामायिक. म्हणजे साधं सोपं उदाहरण तुम्हाला शेतावर घेऊन जातो. आपल्याला माहिती आहे सामायिक धुरा, दोघांच्या शेतामधला जो धुरा आहे तर आपण म्हणतो तो सामायिक धुरा आहे. भिंत जर दोघांमध्ये बांधली असेल तर समायिक भिंत म्हणतो, समायिक म्हटलं जातं. तेच समायिक म्हणजे सामायिक, एक सामायिक दोघांमध्ये सारखं. मग समजा हा रामरावचा धुरा, हा श्यामरावचा धुरा. रामराव जाताना म्हणतो हा माझा धुरा आहे, ज्यावेळेस श्यामराव जातो तेव्हा श्यामराव म्हणतो हा पण माझा धुरा आहे, म्हणजे हा दोघांचाही धुरा आहे. म्हणून त्याला लिखाणाची पद्धत आहे, 8 रामरावचाही आहे, 8 श्यामरावचाही आहे, म्हणजे मध्ये राहिले
फक्त x अधिक y हा फक्त धुरा राहील, हा कॉमन. म्हणजे x सोबतही 8 आहे, y सोबतही 8 आहे, याला म्हणतात सामायिक. म्हणून इथं 8 आहे, इथं 8 आहे, म्हणून फक्त आपण x अधिक y घ्यायचं आणि हे x आणि y गुणाकारातले आहे, 8 आणि हे 8 दोघं गुणाकारातले आहे, म्हणून याला काय करायचं, इकडे जाऊन आपण भागाकार टाकून द्यायचं. आता काय होते मग, x अधिक y बरोबर 8 न भागाकार केला, 8 दोन्ही 16, 8 0 0, समीकरण नंबर 3 सापडलं. हे झालं आपलं समीकरण 1, हे झालं 2, आता सापडलं 3. याच पद्धतीने आता समीकरण नंबर 4 शोधायचं. तुमचं सगळे काऊन शोधायचं, ते शोधल्याशिवाय आपल्याला उत्तरच सापडत नाही. नाहीतर याची इतकी न्यायची इतकी किती म्हणून अंदाजा लावणार, नाही अंदाजा लावता येणार. मग हे झालं एक उत्तर. आता खाली तुम्हाला दिसत नाही म्हणून मी याला मोडतोय आणि क्रिया फक्त बदलायची. तेच समीकरण लिहायचं जे 1 नंबरला लिहिलं होतं, जे 2 ला घेतलं होतं, त्यांची करायची वजाबाकी. एकदा बेरीज, एकदा वजाबाकी. वजाबाकी करताना त्यांचे जे चिन्ह आहेत ते बदलून टाकायचे. अनुराग, हा, तर ते चिन्ह बदलून जातात, म्हणजे विरुद्ध चिन्ह. म्हणजे इथं वजा केलं, इथं अधिक आहे, याचं वजा होते. इथं हे धनचे 70 आहेत, धन म्हणजे बेरजेचे, इथं सुद्धा वजा होतात. आता क्रिया करायची. आता पहिलं आपल्याला तिसरं सूत्र काय, तिसरं आलं होतं आपल्याकडे, ते मात्र लक्षात ठेवायचं. तिसरं काय आलं होतं ते फार महत्वाचं आहे आपल्याला. ते इथं लिहून घेतो मी. x अधिक y बरोबर 20. हे आपल्याला 3 नंबरचं मिळालेलं सूत्र आहे, समीकरण आहे. आता आपण वजाबाकी करतोय. 3 मधून 5 गेले, जातात इथं. ऋणचे 5 आहे, म्हणजे ऋणाची संख्या मोठी आहे, म्हणजे ऋणचे 2x उरले आपल्याकडे. इथं धनचे 5 मोठे आहेत, ऋणचे 3 कमी आहेत, 5 वजा 3 म्हणजे धनचे 3, सॉरी धनचे 2y शिल्लक राहिले. 90 वजा 70 इथं सहज करता येते, इथं उरले 20. ऋण 2 धन 2 म्हणजे आपल्याकडे कॉमन आहे 2, हा 2 आहे, हा 2 आहे, म्हणजे आपल्याला ऋण x धन y बरोबर 20 ला 20 आणि हा सामायिक धुऱ्यातून निघालेला 2 हा गेला भागाकार. आणि आपल्याला आता इथं कळतं ऋण x, आता समीकरण काय मिळेल ते, ऋण x धन y बरोबर -x प्लस y इज इक्वल टू बे एक बे, बे पंचे, सॉरी बे एक बे, बे शून्य शून्य. हे झालं समीकरण नंबर 4. ते याच्या सोबत घ्यायचं. आता 3 आणि 4 दोघांना एकत्र घ्यायचं. ऋण x धन y बरोबर ऋण x धन y. चिन्हाला फार महत्व आहे. त्याच्यामध्ये ऋण ऋण बेरीज करताना उत्तर ऋणच येतं. आधीच उधारी सामान आणलंय, पुन्हा उधारी आणली, उधारी वाढून बसते, म्हणजे पुन्हा उधारीचेच पैसे होतात. ऋण बेरीज मध्ये धन, थोडी उधारी होते, थोडी दिली, थोडी उधारी कमी होईल. पण धनाची संख्या जास्त दिली, 10 रुपये उधारी होते, पण मी त्याला 20 रुपये दिले, तर तुम्हाला 20 रुपये वापस दे. जो मोठा असेल तो आपल्याकडे येईल. अशा पद्धतीचे या चिन्हांचा वापर आपल्याला करावा. मग इथं ऋण x धन y बरोबर 10 हे आपलं चौथं समीकरण. यांना आता एकत्र घ्यायचं आणि आता आपलं एक उत्तर मिळतं. धन x ऋण x दोघेही कटले, शून्य मांडायचा नाही, इथं कटतात ते. मग y अधिक y 2y बरोबर 30. एक मिनिट, हा, मग 1y बरोबर 30 गुणिलेचे 2 भागिले मध्ये गेले, तर y बरोबर बे एक बे, बे पंचे 10 आणि y किंमत कोणाची घेतली होती आपण, y घेतली होती आपण या पोह्यासाठी, म्हणजे पोह्याची किंमत 15 रुपये. आता आपल्याला करता येते, जर पोहे 15 रुपयाला तर चहा किती रुपयाला. म्हणजे इथं आता सूत्र आहे आपल्याला, एक चहा एक पोहे, इथं एकचं उत्तर काढ, एक सामायिक काढलंय सगळ्यामधून आता आपण, एक चहा एक पोहे 20 रुपयाला. मग आता पोह्याची किंमत 15
तर चहाची किंमत किती? आता सहज करता येते. Y ची किंमत 15, तर X ची किंमत किती? मग त्याला म्हणतात एक्स सामायिक मध्ये X अधिक Y. एका समीकरणावर कोणतं ते ठेवा तुम्ही, एवढे समीकरण आले, कोणत्या ते किंमत Y ची ठेवा. X अधिक Y बरोबर 20. यामध्ये X ची किंमत मला माहित नाही, पण अधिकचे Y ची किंमत 15 माहित आहे, बरोबर 20. तर X बरोबर 20 ला 20 आणि धनचे 15, बाजू बदलली, ऋण झाले, तेव्हा X ची किंमत झाली 5. आता आली चहाची किंमत 5 रुपये, पोह्याची किंमत 15 रुपये. आता तुम्ही कोणत्याही समीकरणामध्ये किंमत ठेवा, उत्तर तुमचं इथं त्याच्या समोर जे अंक आलेले आहेत ते येतं. 15 रुपयाचे पोहे, चहा वजा केली, 15तून 5 गेले, 10 उरले. 5 रुपयाचे चहा, 15 रुपयाचे पोहे, 5 आणि 15 20 रुपये झाले. 3 चहा, 5 त्रिक 15 अधिक 5 पोहे, 15 पाची 75 90 रुपये झाले. जे तुम्ही उत्तर सुरुवातीला संख्या गृहीत धरल्या होत्या ते उत्तर इथं आलेलं आहे. एवढं मोठं ते लागतं. छोटी वही असेल तर दोन्हीकडूनही आपले पानं भरतात, आणि जर रजिस्टरचं पेज असेल तर पूर्ण पेज लागतं. आम्हाला रत्नाकर मॅडम आणि आमचे दुसरे गणिताचे सर पिलगुलवार सर, की जेव्हा आम्हाला शिकवायचे 8वी 9वी 10वीला, 7वी 8वी 9वी 10वीला, त्यावेळेस त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी एक सांगितलं होतं, म्हणजे जेव्हा तुम्ही परीक्षेमध्ये सोडवाल हे गणित, तर समजा माझ्याकडे अर्ध पेज अगोदरच झालेलं आहे एखाद्या प्रश्नाचं, तर राहिलेल्या अर्ध्या पेज मध्ये हे गणित करू नका. सरळ नवीन पेज घ्या आणि नवीन पानावर सुरुवात करा पहिल्या ओळीपासून, तर तुमचं उत्तर पूर्ण बसेल. अर्ध इकडं अर्ध तिकडं सोडवायचं नाहीये. का? तर नेमकं समीकरण कोणतं कुणीकडे होतं लक्षात येत नाही. म्हणून असे उदाहरण पहिल्या ओळीपासून सोडवायचे. हे आम्हाला आमच्या गुरुजींनी शिकवलं होतं, आमच्या मॅडमने शिकवलं होतं, आणि ते खूप छान पद्धतीने शिकवलं होतं आणि समजलं होतं आम्हाला. म्हणून ते आम्हाला तेवढेसे कठीण वाटत नाही. जरी समजा 25 वर्षापासून फक्त 4थी पर्यंतच्या वर्गाला शिकवत असलो तरी आजही ती आठवण मात्र चांगलीच आहे. ठीक आहे. तर हा, नाहीतर बऱ्याच विद्यार्थ्यांना तन्मयने प्रश्न विचारला होता पण सरांनी उत्तर दिलं नव्हतं, माहित नाही. आम्हाला ते प्रश्न जर आला आम्ही कसं उत्तर द्यायचं, म्हणून थोडीशी तोंड ओळख. पूर्ण आताच नाही जमणार सगळ्यांना, काही तुम्हाला सराव थोडासा केल्याशिवाय नाही जमणार. प्रत्येक गोष्ट सुरुवातीला आपल्याला अवघडच वाटते. बाबा बाबा ते झूमला, अहो ते आवाज येत नाही, मग ते काहीतरी बटन येते म्हणून ते दाबावं लागते, मग ते आवाज बाहेर येते, मग ते कसं तरी म्यूट करावं लागते, तिकडून ते सर शिवा देतात, लई भानगडी असतात. होतं सुरुवातीला. कारण माझी सुद्धा झूमची मीटिंग पहिल्यांदा जी झाली ती आपल्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड सोबत झाली. पहिली मीटिंग, रोहिणीचे पप्पा सुनीलराव देवकुंडे आणि मी, माझी पहिली मीटिंग होती. मलाही माहित नव्हतं की झूम काय असतं. असं आहे कारभार. त्यावेळेस खूप भीती होती, काय होते की काय नाही, की इतकं छान व्यवस्थित सगळं डागटिक करून बसलो. आणि आता कुठेही रस्त्यानं चालता चालता झूमची मीटिंग अरेंज करतो आम्ही, तुम्ही सुद्धा करता, काहीच अडचण नाही आपल्याला. एकदा का त्याची ओळख झाली आपली भीती निघून जाते. जोपर्यंत अनोळखी आहे तोपर्यंत भीती, आणि एकदा नाही कडे अरे हे असं, हा हे तर खूप सोपं, तोच प्रकार. म्हणून त्याची मैत्री करायची आपल्याला, भीती नकोय आपल्याला कोणत्याच गोष्टीची. मग तो आपला गणित असेल, तो आपला मराठी असेल, किंवा परिसर अभ्यास असेल, कोणताही विषय असू द्या, त्या विषयाची त्यातील नाविन्याची थोडीशी तुम्ही मैत्री करा. काय नवीन आलंय, जुनं होतं ते होतं. हा, सर, मी परीक्षा पोटलेच्या नावावर जॉईन झालो, माझ्या दिदूच्या मोबाईल. अच्छा अच्छा, वसमतून. हो सर. ओके, वेलकम. कारण आपल्याला माहिती आहे, आपल्याला चांगला अनुभव आलेला आहे की आपले विद्यार्थी जे जॉईन झालेले आहेत ते कुठे मामाच्या गावी गेले काय, दिवाळीच्या सुट्टीत कुठे गेलेत काय, तिथं जो मोबाईल असेल त्या मोबाईलवरून ते जॉईन झालेले आहेत, जॉईन होत आहेत. म्हणजे आपल्याला एक शीन लागून गेले की नाही, मला सकाळी 7:30ला मुलांसोबत गप्पा मारायच्या, आमच्या मित्रांसोबत गप्पा मारायच्या, सर सोबत गप्पा मारायच्या, आणि मी पण एक करतो, चला कुठे असू द्या तुमच्यासोबत गप्पा मारायच्या. म्हणूनच तर आहे आपला मुलांची गप्पा. आता अच्छा, हा सिद्धार्थ, काय बोलायचं का तुला?
यस सिद्धार्थ. सर मी तुम्ही हा. सांगितलं ना समजून त्याच्यावर एक पेनाचं गणित केलं. हा, जमलं ना मग? हो, फक्त Good. पहिल्यांदा आहे ना दोनदा जरा करायला अवघड जात होत, ते तिसऱ्यांदा करायला घेतलं की लगेच बरोबर आलं. दोनदा हा. करत होतं, तेव्हा चुकत होतो. येस, थोडस सुरुवातीला मी तर म्हणतो ना आपण, आणि चुका केव्हा होतील जेव्हा तुम्ही कराल. करणारच नाही, नको बा ते अवघड आहे, नको ते अवघड आहे, नको बा नको, असं जेव्हा आपण करू तर ते करताच येणार नाही. नाही मी करणार आहे, चुकल थोडस विचारून कोणती पायरी अडते बघूयात, मग जमेल. कारण गणितामध्ये तो एकच फायदा एक आहे सर्वात मोठा, प्रत्येक स्टेपला तुम्हाला मार्क्स. मी नेहमी नेहमी तुम्हाला सांगतो, each step have marks. सो विचार करा आणि सुरुवात करा. आता आजचा थोडस आपण विषय, तर आपले 2 दिवस बुद्धिमत्ता, 2 दिवस गणित झाले, 2 दिवस मराठी झालं, 2 दिवस गणित झालं, आणि आज उद्या 2 दिवस आपण इंग्रजी. कारण कालच विद्यार्थ्याची सूचना आली होती, तिनं मला नाही पाठवली पण पालकांना पाठवली, पण तो संदेश पालकांकडून माझ्यापर्यंत पोहोचला. म्हणून आज आपण इंग्लिश. आता इंग्लिश मध्ये मला तुम्हाला फक्त एका शब्दाबद्दल शिकवायचं. टू हॅव. व्हॉट्स मिनिंग बाय टू हॅव? तर मराठीमध्ये माहिती करून घेण्यासाठी, जर समजा एखादी वस्तू आपल्याकडे आहे किंवा माझी आहे, ज्याला आपण मालकी म्हणतो, मालकी हक्क सांगायचा आहे, तर टू हॅव ची रूपं आपल्याला वापरावी लागतात. आता टू हॅव ची रूपं, तर हे काय भानगड आली? एनिवन से? टू हॅव ची रूपं कोणती कोणती सांगता येतील तुम्हाला? जसं टू बी ची रूपं आपण म्हणतो, त्यातील टू हॅव ची. आय हॅव. हा, आय हॅव. अनुराग, रोहिणी, ओके, हरकत नाही. कधी रूप सांगताना एक लक्षात घ्यायचं, आपल्याला 3 काळ असतात: वर्तमान, भूतकाळ किंवा भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स अँड फ्युचर टेन्स. हा जो पास्ट, प्रेझेंट, फ्युचर, पीपीएफ. पीपीएफ खातं सुद्धा असते बरं शिक्षकांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी. प्रोव्हिजनल फंड म्हणजे त्यांचा जो भविष्य निर्वाह निधी असतो त्याच्या खात्याला पीपीएफ म्हणतात. पण आपण पटकन लक्षात ठेवण्यासाठी पीपीएफ लक्षात ठेवतो. पीपीएफ महत्वाचा आहे. जोपर्यंत पीपीएफ समजत नाही तोपर्यंत इंग्रजीकडे वळणं थोडंसं अवघड आहे. म्हणजे कळतं पण काय वाचलो अर्थ लागत नाही. सगळ्यात महत्वाचा जर काही घटक असेल तर तो व्होकॅब्युलरी, शब्द संपत्ती. जर माझ्याकडे काही समजा शब्द असतील, मला काही शब्द माहित असतील, तर मी काहीतरी वाक्य बोलण्याचा प्रयत्न करेन. मी तर तुम्हाला सांगतो, आपल्याकडे समजा एक वाक्य मला बोलायचंय पण मला 2 शब्द येतात, तिसरं येत नाही. बिनधास्त तुम्हाला सांगितलं त्या तिसऱ्याला तुम्ही मराठी, हिंदी, उर्दू जी भाषा आहे त्या भाषेत म्हणा. समजा मला पाणी घ्यायचंय किंवा मला पाणी पाहिजे, तर मला पाणी कशाला म्हणतात माहित नाही, म्हणजे आठवण नाही किंवा लक्षात नाही. आय वॉन्ट पाणी, आय वॉन्ट पराग, आय वॉन्ट पुस्तक. येऊ दे, हरकत नाही. मग विचार करू, अरे पुस्तक तर मी मराठीत शब्द वापरला, मग पुस्तकला काय म्हणतात, हे विचार सुरू होतील. म्हणजे तुमच्याकडे 3 शब्द पाहिजे होते पण 3 पैकी तुम्हाला 2 आले, म्हणजेच तुमचा जवळपास 70% अभ्यास आला. राहिला आपल्याला 30% 35% जो काही करायचा आहे तो करता येईल ना. पण मी 70%चा वापरच नाही केला तर काही मतलबच होणार नाही. जसं की सध्याची परिस्थिती आहे, सगळेजण म्हणतात ऑनलाईन हा काही पर्याय नाही, शिक्षणाला ऑनलाईन पर्याय नाहीच, मुळीच नाही. पण
100 व्यक्ती आहेत, 100 पैकी समजा 35 लोकांकडे मोबाईल आहेत, त्या 35 लोकांकडे रिचार्ज आहे, त्या 35 लोकांकडे सगळी सुविधा आहे. पण या 35 जणांना दूर का ठेवायचं बाकीच्या 65 साठी? म्हणजे आपण काय करतो मग, त्या 65 ला दूर ठेवतोय आणि या 35 कडे सुविधा असून यांनाही दूर ठेवतोय. ऑनलाईन पर्याय नाही म्हणून. म्हणून आपण या व्हर्च्युअल क्लासचा वापर सुरू केला. सुरुवातीला खूप रागावले, खूप बाराबानगडी झाल्या. आपण माघार घेतली नाही, कंटिन्यू चालू, आणि ते कंटिन्यू चालू मध्ये आज आपण 177 दिवस गाठले आणि आज सगळ्याला वाटते की हेच केलं पाहिजे. असते काही गोष्टीला विरोध होत असतो. आमच्या सोबतच खूप विरोध झाला होता. असो, मग एखाद्या वेळेस आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो. सुरुवातीला वेळ दिलेला आहे 10 वाजता आणि आपण बाबा टाइम वेळेवर जाऊन बसलं पाहिजे आणि आपण 9:40 9:50 ला जाऊन बसतो. 10 वाजले, 10:30 वाजले, 11 वाजले, 5-25 जण आलेत, पण कार्यक्रम काही सुरू होत नाही. का थांबले? अहो काय नव्हते, एक पाहुणे राहिले, कोणतरी राहिले यायचं. अहो ते एक जण यायचे राहिले म्हणून ते बाकीचे येऊन काही चूक केली का त्यांनी? हे वेळेवर आलेत, याने काय गुन्हा केलाय? तुमचा 10चा टाइम होता, 10:30 10-15 मिनिट हरकत नाही. लग्नाचा अनुभव सगळ्यांना माहिती आहे. 10चं लग्न असतं 2 वाजता, 12चं लग्न काढतात, कधी कधी 3 वाजतात. का ते पाहुणे बिचारे 12 वाजता येऊन त्यांनी चुकीचं केलं? नाही. म्हणून आहे त्यांच्यापर्यंत पोहोचायचं, तिथपर्यंत सुविधा द्यायची. तसंच आपण आहेत त्या शब्दांचा वापर करून पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा. अडतोय कुठं ते बाजूला काढा, तिथं आपण प्रयत्न करू, मग मजा येईल. आता या शब्द संपत्तीमधून टू हॅव मध्ये आता हा जो पीपीएफ आहे ते ध्यानात ठेवायचं. वही पेन रेडी असू द्यायची, सांगायचं नको आता. टू हॅव मध्ये आपल्याला पी मीन्स पास्ट, पास्ट टेन्स, पी प्रेझेंट, अँड एफ बरेच जण फुटुरे म्हणतो आपण, नॉट फुटुरे, काही कोणाचं काही फुटू द्यायचं नाही. फ्युचर, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स अँड फ्युचर टेन्स. तुम्हाला रेषा मारण्याची आवश्यकताच नाही, ऑलरेडी यू हॅव लाईन्स. आणि इकडं जे असतात ते आपले कर्ते असतात. कर्ते, कर्ते म्हणजे जो करणारा आहे त्याला सब्जेक्ट म्हणतात. आता तुम्हाला सर सब्जेक्ट म्हणजे विषय आहे. हो, यू आर ऑल्सो राईट. सब्जेक्ट म्हणजे इंग्लिश, सब्जेक्ट म्हणजेच मराठी, सब्जेक्ट म्हणजेच मॅथ. पण इंग्रजीच्या भाषेमध्ये एस प्लस व्ही प्लस ओ याला महत्व आहे. व्हॉट डू मीन बाय एस प्लस व्ही प्लस ओ? एस मीन्स सब्जेक्ट, व्ही मीन्स वर्क, प्लस ओ म्हणजे ऑब्जेक्ट. कर्ता कर्म क्रियापद हा करता, सो सब्जेक्ट. एस प्लस व्ही सब्जेक्ट प्लस वर्क. जेव्हा एखादं वाक्य बोलायचंय तेव्हा मला मिनिमम सब्जेक्ट प्लस वर्ब दोन्हीची मदत घ्यावीच लागते. या दोन शिवाय वाक्य नाही जमत इंग्रजी. नॉट बाय ओनली सब्जेक्ट अँड नॉट ओनली बाय वर्ब. ऑब्जेक्ट नंतर चालेल, पुढे फार मोठं मोठं आहे. एस प्लस व्ही प्लस एच व्ही. आता तुम्ही म्हणता एच व्ही काय भानगड? एच व्ही मीन्स हेल्पिंग वर्ब, सहाय्यकारी क्रियापद. क्रियापद वेगळे, सहाय्यकारी क्रियापद वेगळे. आहे, होते, हे आहेत सहाय्यकारी, सहाय्य करतात. मी जेवण करत होतो, जेवण करत होतो, जेवणाची क्रिया करण्यासाठी होत्या, म्हणजे करणे हे मुख्य झालं, होते त्याचं सहाय्यकारी झालं. इंग्रजीमध्ये तर फार सोपे आहेत, इतके ओळखीचे आहेत तुमचे. दे आर, एम, इज, आर, वॉज, वेअर, त्याच्यानंतर विल, शाल, हे तुमचे हेल्पिंग वर्ब एचव्ही आहे. वर्बची सोपी खून, ज्या वेळेस त्या शब्दाचा अर्थ आपण लावतो, वर्ब मध्ये सुद्धा आणखी शब्द खूप वेगळा आहे. एमव्ही, मेन वर्ब अँड हेल्पिंग वर्ब बोथ आर डिफरंट. मेन वर्ब मीन्स जेव्हा आपण त्याचा अर्थ मराठीत सांगतो त्यावेळेस
त्याच्या शेवटी ने आलं पाहिजे. गो जाणे, कम येणे, ड्रिंक पिणे, स्लीप झोपणे, इट खाणे. नेने नेने आलं की तो झाला मेन वर्ब. आणि जर तो बदलला की तो पीपीएफ मध्ये कुठंतरी गेला. तो एक तर पास्ट मध्ये जाईल, तो फ्युचर मध्ये जाईल, त्याच्या सोबत सहाय्यकारी क्रियापद काहीतरी गडबड आहे. पण सुरुवातीला जेव्हा येतं तेव्हा त्याला आपण वाचतो टू इट, टू ड्रिंक, टू ब्रिंग. म्हणजेच आणणे, नेणे, देणे, घेणे, जाणे, मरणे, उठणे, खपणे, सगळं जे आले ते नेणे. आता नेणे सुद्धा आहे, नेणे. आता काही जणांचं आडनाव नेणे आहे बरं. आता तिथं काही शब्द बदलायचे नाही आपण. ते आडनाव नेणे आहे, या नेणेला काही बदलायचं नाही आपण. आडनावाला नामाला बदलायचं नाही. हे नेणे म्हणजे घेऊन जा. ने अन्ने, अन्ने, न न न हे जे आहेत हे अक्षर मराठीतून आपण थोडस समजून घ्यायचे. इंग्लिश अँड मराठी. आपण आता थोडस या 2-3 शब्दांचा विचार करूया. किंवा आता सगळ्यात महत्वाचे आपल्याला सब्जेक्ट मध्ये जे आपले त्याला आपण सर्वनाम म्हणतो, त्याच्यामध्ये 3 महत्वाचे घटक. मराठी प्लस इंग्लिश दोन्ही ऍट अ टाइम घेतो मी. कारण जे मराठीचं व्याकरण आहे तेच इंग्रजीच्या व्याकरणामध्ये शब्द येतात. मराठीमध्ये सुद्धा प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष हे 3 असतात. इंग्रजीमध्ये सुद्धा तेच आहे. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. आता फर्स्ट मिनिंग बघ. फर्स्ट, सेकंड, थर्ड. प्रथम पुरुष काय? प्रथम पुरुषी एक वचनी कशाला म्हणायचं? प्रथम पुरुषी अनेक वचनी कशाला म्हणायचं? द्वितीय पुरुषी एक वचन कशाला म्हणायचं? एक वचन, अनेक वचन, सिंग्युलर नंबर, प्लुरल नंबर. व्हॉट्स मिनिंग ऑफ दिस वर्ड्स? हिअर एक वचन प्रथम पुरुषी जेव्हा म्हणतो, प्रथम म्हणजे मी. कधीही मी आहे सुरुवातीला आणि मी आहे म्हणून आहे. मी कुणाला तरी बोलतोय म्हणजे माझ्या समोर कोणीतरी आहे म्हणजे तू. यू इज द सेकंड पर्सन. आणि मी जेव्हा तिसऱ्या बद्दल बोलतोय, आता इथं समजा माझ्या समोर दीपक आहे. काय दीपक, काय चाललंय? विशाल, यस, वा, छान. माझं आणि दीपकचं संभाषण चालू आहे. तर मी आणि दीपक, दीपकसाठी मी असेल यू, माझ्यासाठी दीपक असेल यू. कारण तो स्वतःसाठी प्रथम पुरुष, त्याच्यासाठी मी द्वितीय पुरुष. मी माझ्यासाठी प्रथम पुरुष, माझ्यासाठी दीपक द्वितीय पुरुष. म्हणजे आय आणि यू ही आंतरक्रिया. पण मला जर समजा मी आणि दीपक बोलतोय आणि त्यावेळेस जर मी समजा श्रेयाची गोष्ट करत असेल, अरे दीपक, श्रेयानं खूप छान चाचणी बनवली, काल महेशने सुद्धा बनवली बरं. श्रेया इथं नाही, महेश इथं नाही, तन्मय इथं नाही, किंवा तुमच्यापैकी आमच्या सोबत कोणीच नाही. मग जेव्हा इतर व्यक्तीबद्दल बोलतो ती असते तिसरीच व्यक्ती. मग तिसरी व्यक्ती कोण असू शकते? पुरुष असेल, ही असेल, स्त्री बद्दल बोलत असेल, शी असेल, आणि अनेकांबद्दल बोलत असेल किंवा आदरार्थी व्यक्तींबद्दल, मोठ्या व्यक्तींबद्दल बोलत असेल तर ते दे असते. they, हे काय येते? आपण फक्त तक्ते पूर्ण केले. आय, वी, यू, शी, दे. व्हॉट्स द मिनिंग ऑफ दिस वर्ड्स नाही शिकलो. कदाचित शिकवलं नाही किंवा शिकलो नाही, दोन्ही पैकी एक. आम्हाला फक्त तक्ता दिला सर ना, पास्ट टेन्सचे 12 वाक्य करा, प्रेझेंट टेन्सचे 12 वाक्य करा, फ्युचर टेन्सचे 12 वाक्य करा. त्याचे उपप्रकार सिंपल टेन्स, इम्परफेक्ट टेन्स, परफेक्ट टेन्स अँड आणखी एक सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आम्ही फक्त त्याच्यामध्येच वाक्य तयार केले. पण का केले? वाय? म्हणून मी तुम्हाला म्हणतो नेहमी वाय. का? या काचं उत्तर जवळ ठेवा, तर तुम्हाला जवळच वाटेल. आणि जोपर्यंत हा का आपल्या जवळ नाही तोपर्यंत हे फक्त पुस्तकात आहे, सर म्हणू लागले म्हणून मी केलं, उपयोग मला माहित नाही.
जोपर्यंत याचा उपयोग कशासाठी का म्हणून आय घेतलं, का म्हणतात आयला प्रथम पुरुष, हे मला माहित पाहिजे. यू म्हणजे का द्वितीय पुरुष, द्वितीय पुरुष कशाला म्हणायचं नेमकं, हे जोपर्यंत मला पक्क कळत नाही आणि एकदा का हे आपल्याला पक्क समजलं, आता अडचण नाही. आणि शेवटी एक वापरतात ते म्हणजे इट. असे हे आय यू ही शी दे इट म्हणून हे तक्ता अनेक विद्यार्थ्यांचे कित्येक तरी वह्या भरल्या असतील हे करताना. प्रेझेंटचे 12 आय वी यू शू ही दे इट, पुन्हा याचे अनेक वचन वेगळे, आयचं अनेक वचन. आता जर एकदा आय पक्का माहित झाला तर त्याचं अनेक वचन माहित व्हायला वेळ लागणार नाही. आय म्हणजे मी, आम्ही सगळ्यांनी मिळून केलं. वी, यू, तू, तुम्ही सगळ्यांनी मिळून केलं. यूच यूच आहे. यू, तू, यू, तुम्ही, एकच शब्द आहे. ही शी दे, तो करतोय, ती करते, ते करतायत, ते सगळे मिळून करतायत, ते मग तिथं एकच आहे म्हणून ते. का अनेक वचन त्याचं दे आलं, इथं दे एक वचनात आहे, तिकडं आलेलं दे मात्र अनेक वचनात. इथं दे आदरार्थी आहे, तिकडेही दे आदरार्थी आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हे सगळ्यात महत्वाचं आहे. रोहिणीचा प्रश्न खूप महत्वाचा होता की आम्हाला इंग्रजी थोडं शिकणं आवश्यक आहे. काल तनुजाला सुद्धा तसा मेसेज टाकला, कारण फार थोडस म्हणजे चुका झाल्या होत्या, म्हणून आपण इंग्रजी चुकू द्या. तुम्हाला नंतर एका ऍपची ओळख करून देतो मी. तुम्हाला कुठलं इंग्रजी येणं गेलं, कसे त्याचा वाक्याचा अर्थ लावता येणं गेला, एक मिनिट अरे एक मिनिट, तर ते वाक्य लिहा आणि त्या ऍप मध्ये टाका. फार साधं सोपं गुगलच आहे, फ्री आहे. You dictionary. येस आहे. You Huh? dictionary ना? हा? You dictionary. यू डिक्शनरी नाही नाही नाही, डिक्शनरी मध्ये नाही, दुसरं सांगतो मी तुम्हाला. त्याचा फायदा असा आहे, तुम्ही मराठीच्या पुस्तकाचं एखादं पान घेतलं, त्याच्यात टाकलं, स्कॅन केलं तर त्याला इंग्रजीत करून देतं, इंग्रजीतलं मराठीत करून देतं. तुम्हाला पाहिजे ती भाषा त्या ठिकाणी मिळेल. सर करून देते सर ते यू डिक्शनरी. ते मराठीमधून ट्रान्सलेट सारखा त्याचा आहे, गुगल ट्रान्सलेट आहे. पाहिजे ते वाक्य, समजा कोणीतरी काहीतरी बोललंय, त्याचा वापर तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रवासात असाल, आंध्रामध्ये गेलात किंवा कर्नाटकमध्ये गेलात, आणखी कुठेतरी गेलात, त्या बोर्डवर काय लिहिलंय कळत नसेल, आपल्याला कळणारच नाही ना, आपल्याला माहितच आहे त्यांचं काय आहे ते, असं वेगळं 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 काहीतरी असणार आहे. त्यावेळेस फक्त त्याचा फोटो काढा किंवा त्याच्या सूचनांचा फोटो घ्या आणि तो फोटो गुगल ट्रान्सलेट मध्ये ओपन करा. तुम्हाला पत्ता लागेल की ते काय म्हणते. म्हणजे ती भाषा मात्र माहित पाहिजे कोणती आहे. एखाद्याला फक्त विचारणार कोणते बाय कर्नाटक, मग कर्नाटकमध्ये कोणती असेल, आंध्रामध्ये तेलुगू राहणार, मग तेलुगू कशात तुम्हाला कन्वर्ट करायची, मराठी कशात करायची, हिंदी कशात करायची, इंग्रजी. हेच तुम्हाला दोन निवडायचे, तेलुगू टू इंग्लिश. तिकडे तेलुगूची फोटो घेतली तर तुम्हाला इंग्लिशची माहिती, तिकडे तेलुगूची फोटो घेतली तिकडे मराठीची माहिती. म्हणजे आपल्याला कळत की मी कोणत्या स्टेशनला उभा आहे, मी कुठं प्रवास करतोय, त्या बोर्डवर काय लिहिलंय, काय सूचना आहेत. कोणाच्या शिव्या खायची काम किंवा ती वेळ आपल्यावर येणार नाही. इतकं साधं सोपं तंत्र आणि ते यंत्र आपल्या खिशात आहे. म्हणून सर म्हणतो मी तुम्हाला साधं सोपं नाहीये. यस त्याच्यावर टी लिहिलेलं आहे का सर पांढऱ्या कलर मध्ये? यस यस, गुगल ट्रान्सलेट इज अ व्हेरी व्हेरी युजफुल, मोस्ट युजफुल ऍप. प्रत्येकाकडे असलं पाहिजे, नॉट ओनली स्टुडंट्स, नॉट ओनली टीचर्स, एव्हरीबडी. ऍप म्हणूनही घेऊ शकतो आपण, आणि ऍप न घेतलं तर फक्त गुगल क्रोम मध्ये जायचं, गुगल ट्रान्सलेट टाकायचं, त्याची येते, त्याला स्कॅन करा म्हणते किंवा इथं टाईप करा म्हणते, टाईप हिअर देतं, टाईप टाका, पुढे उत्तर देतं. कुठला तुम्हाला अकाउंट लागत नाही, कुठला तुम्हाला पासवर्ड लागत नाही, काहीच नाही. फक्त स्वतःची शिकण्याची तयारी पाहिजे. पुस्तकातलं मी वाक्य वाचतोय, समजा काल एक इंग्रजीमधली चाचणी मला वाटतं तन्मयने पाठवली होती, तन्मयची होती का नाही, इंग्लिश मध्ये चाचणी नाही, 10वीच्या विद्यार्थ्यांची चाचणी. एका 10वीच्या विद्यार्थ्याने क्लासमधून
आपल्यासोबत बकाल सर असतात क्लास घेणारे, तर त्यांची एका विद्यार्थ्याने चाचणी करून पाठवली आणि व्यवस्थित आहे का विचारण्यासाठी, तर खूप छान बनवली. आता इंग्लिश मध्ये बनवली, मला कळत नाही. त्यावेळेस आपण काय करायचं, त्यांनी दिलेलं वाक्य फक्त पाहायचं, ट्रान्सलेट मध्ये टाकायचं, आपल्याला अर्थ लागतो. त्या सर वाक्याला कोणता यस अनुराग, ऍपचं नाव काय? गुगल ट्रान्सलेटर, TRNSLET, गुगलचा आहे. विदाउट ऍप तुम्ही काम करू शकता. मी घेईल आपल्या माहिती तंत्रज्ञानाच्या तासिकेमध्ये हे ऍप तुम्हाला प्रत्यक्ष मी शिकवणार आहे, काळजी करू नका. ऍपही शिकवणार आहे आणि अडचण आत्ता आली पण माझ्याकडे ऍप नाही, तर काय करायचं, ऑन दी स्पॉट गुगल मध्ये जाऊन कसं सर्च करायचं, गुगल मध्येच टाकून द्यायचं, क्रोम सर्च इंजिन मध्ये ट्रान्सलेट, गुगल ट्रान्सलेट लागलीच तुमच्या समोर येत. डाउनलोड करायची गरज नाही. विदाउट मोबाईल, कुठे लॅपटॉप कॉम्प्युटर पाहिजे तिथं तुम्ही काम करू शकता. तर मला अडचण जिथं, पण उगीच सतत नको. आता समजा टेन्स शब्दाचा अर्थ समजून घेतलाय, पुन्हा पुन्हा टेन्स म्हणजे काय, टेन्स म्हणजे काय, टेन्स म्हणजे काय, एकदा पाहिलं, दोनदा पाहिलं, तीनदा वापरलं, पुन्हा पुन्हा त्याला नका, मग नाही मजा. कारण जर मी एकच शब्द शिकण्यासाठी जर 10 वेळेस वापर करत असेल, तर मग आपण 1000 शब्द कधी शिकणार, नाही शिकू शकत. मग आपण पूर्ण त्याच्यावर डिपेंड राहतो. मग त्यानं काय म्हणते, कॅल्क्युलेटरचा वापर करण्याचा वापर जर जास्त झाला आपण, तर आपण बरेच विद्यार्थी मग 20 अधिक 35 ला सुद्धा कॅल्क्युलेटर वापरतात. इथं या चाबीला फिरवतच नाहीत, किंवा एकक आहे इथं 5 ला 5, 2 आणि 3 5, 2-3 संख्यांची बेरीज करायची असेल तरी कॅल्क्युलेटर, कारण त्यांना इतके झाले असे कॅल्क्युलेटर शिवाय जमतच नाही. व्यापाऱ्यांची गोष्ट वेगळी, व्यापारी वापरू शकतात, कारण त्यांना आता ते लिहित बसतील का बेरीज करतील का समोर असलेल्या ग्राहकाशी बोलतील, कारण त्यांचे अंक मोठे असतील, इतक्याला इतके, या क्विंटलचा भाव तितक्या क्विंटलचा भाव, तिथं मात्र त्यांना कॅल्क्युलेटर वापरणं गरजेचं आहे. पण आपण जर बाजारातून 4-5 भाज्या आणल्या, त्या दुकानातून 2-3 वस्तू आणल्या आणि त्याच्यासाठी जर आपण कॅल्क्युलेटर जर करत असेल, तर मात्र आपण आपल्या डोक्यात बसलेलं गणित पूर्णतः काढून फेकत आहोत. म्हणून डोंट यूज कॅल्क्युलेटर. परीक्षेत तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये कॅल्क्युलेटर किंवा ऑटोमॅटिकची घड्याळ घेऊन जाऊ देत नाहीत, जमा करावी लागते. मोबाईल सुद्धा तुम्ही जर नेला परीक्षेला तर मोबाईल जमा करावा लागतो. म्हणून त्याच्यावर डिपेंड राहू नका, स्वतः प्रयत्न करा. स्वतःच्या प्रयत्नामध्ये एकदा का आपल्याला 4 क्रिया आल्या गणितातल्या, प्लस मायनस बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, काहीच अडत नाही, बाकी सगळं आपोआप येतं. तर आता इथं हे झालं आपण एस प्लस पी चं गोष्ट. तर मग आता बघूयात याच्यासोबत काय येतं, टू हॅवची रूप काय येतात. जसं आता या हॅव सोबत थोडं सुरुवातीपासून घेतो मी. आपल्याला याच्यामध्ये आय सोबत मी प्रेझेंट अगोदर घेतलेला नाहीये, मी पास्ट घेतलाय, कारण अगोदर भूतकाळ, नंतर आत्ताचा वर्तमान काळ आणि मग भविष्यकाळ. याच्यामध्ये टू हॅव मध्ये फक्त आय, यू, ही, सी, दे या प्रत्येकासोबत काही ना काहीतरी वेगळं येतं. आय आणि यू या दोघांसाठी वर्तमान काळामध्ये, मी इथे अशी पट्टी घेतो तुमच्या लक्षात येईल, आय आणि यू या दोघांसाठी आपल्याला हॅव वापरावं लागतं. जेव्हा मला एखादं वाक्य सांगायचंय, आय हॅव 2 पेन्स, आय हॅव बनाना, आय हॅव अ बनाना, माझ्याकडे एक केळी आहे, म्हणजे मी ते त्याच्यावर माझा हक्क आहे. आय हॅव लॅपटॉप, माझ्याकडे लॅपटॉप आहे. आय हॅव चॉकपेस, माझ्याकडे खडूचा तुकडा आहे. आय हॅव मोबाईल, माझ्याकडे भ्रमणध्वनी आहे. आय हॅव अ ब्लॅक बोर्ड, माझ्याकडे हा फळा आहे. ही, शी, दे, ही आणि शी या दोघांसाठी हॅज वापरतात. याचा एक ठोकताळ आहे, या सोबत नेहमी इन शेवट होणार आहे आणि ही आणि शी तृतीय पुरुषी यांच्या सोबत यस न शेवट होणारा सहाय्यकारी क्रियापद वापरल्या जातं, वर्तमान काळातलेही भूतकाळामध्ये. तो आपल्या याच्यामध्ये
एम इज आर मध्ये सुद्धा तसंच आहे. आर ए आर ई आलं. इज यस आलं. त्याच्यानंतर दे, दे सोबत पुन्हा हॅव वापरतात. कोणत्या काळामध्ये? प्रेझेंट टेन्स मध्ये, वर्तमान काळामध्ये. जर कुणाला प्रेझेंट टेन्सचा अर्थ माहित नसेल तर इथं वर्तमान काळ मराठीमध्ये लिहा. जो सध्या आपण करतोय, मी तुम्हाला शिकवतोय, मी तुमच्याशी संवाद साधतोय, हा वर्तमान काळ आहे. मी काल तन्मयशी पुन्हा एकदा बोललो, तो माझा भूतकाळ आहे. उद्या आपण गुगल ट्रान्सलेट या ऍप बद्दल शिकणार आहोत, हा फ्युचर टेन्स. आणि मग येस येस, इथं पास्ट टेन्स, पास्ट टेन्स मध्ये इथं त्याचं रूपांतर हॅड मध्ये येतं आणि सगळ्यांना ते एकच येतं. आय हॅड, यू हॅड, ही हॅड. याला हाड म्हणू नका, मराठी उच्चार नकोय. ए फॉर ऍ आपण शिकलेले आहोत. लेटर ए साऊंड ऍ, लेटर बी साऊंड ब, लेटर सी साऊंड क. वी लर्न. सो हिअर इज नॉट हार्ड. हिअर इज द साऊंड ऑफ दिस वर्ड is had. I had, you had, he had. म्हणजे इथं आपल्याला या रेषेची आवश्यकता पडणार नाही, बिकॉज had with I, with you, with he, with she, with they and with it also. Now future tense. फ्युचर टेन्स मध्ये सुद्धा सगळीकडे तीनही ठिकाणी म्हणजे सॉरी या सगळ्या कर्त्यांसोबत एकच शब्द येतो, विल हॅव. सगळ्यांसाठी एक, फक्त वर्तमानात बदल. वर्तमानच फक्त लक्षात ठेवायचं की वर्तमानामध्ये बदलल्या जातो. आता फक्त काही वाक्य जर पाहिले तर तुम्ही सहज म्हणाल, यस आय कॅन, मी करू शकतो, मला हे वाक्य जमते. काही जण फार पुढे आहेत, काही जणांना चांगलं इंग्लिश, काही सेमी इंग्लिशचे विद्यार्थी असतील, त्यांना ह्या तर गोष्टी अगदी चिल्लर आहेत. पण आपले ते मराठी शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी थोडस वेगळं, त्यांच्यासाठी थोडस नवीन किंवा त्यांना समजावं म्हणून थोडस डिटेल्स मध्ये. आता फक्त लक्षात ठेवायचंय, आय आणि यू सोबत हॅव आहे, ही आणि शी सोबत हॅज आहे, दे सोबत हॅव आहे आणि इट, दे इट सोबत असत आहे, म्हणजे दे हॅव, इट हॅव. हॅलो सर, येस, आपण आम्हाला झालेले आहे. हो मी सांगतोय ना, मला माहित आहे. आता कारण त्याला प्रायमरी ऑक्झिलरी म्हणतात. आता मी मोडतोय. आता प्रत्यक्ष आपण वाक्याकडे जाऊया. आता ज्यांना सांगतोय त्यांनी फक्त विचारलं, त्यांनी फक्त माईक चालू करायचं आणि सांगायचं. आवाज येत नाही सर. नाही, मी शांत बसलोय, मी लिहितोय फक्त. मी लिहितोय त्याच्यामुळं थोडस शांत बसलोय मी, तर आवाज येईल. मी काही वाक्य दिलेले आहेत आणि हे वाक्य आपल्याला पीपीएफ मध्ये कन्वर्ट करायचे. नॉट ओनली
present, not only past or not only future. In all tense. सगळ्याच काळांमध्ये मला वाक्य रूपांतरित करायचे. तर पहिला प्रश्न मी अनुरागकडे जातोय. अनुराग किंवा सिद्धार्थ तुम्हाला शिकवलेलं म्हटलं, तर मला अगोदर अनुरागने मला सांगायचं की मी या वाक्याचं शब्दात रूपांतर काय करू. How can I write this sentence in PPF or simple sentence? Is a Just wait. सर मी सांगू mango. अनुराग सांगतोय, 1 मिनिट थांबा. Yes, अनुराग सांग. This is a mango. दुसऱ्याला काय म्हणायचं? महेश तुला काय म्हणायचं? I have a mango. I have mango. 100% correct. First sentence is your 100% correct. Second is wrong. What is your first sentence? Mahesh? मी 2 नंबरचं एक सांगू. Just minute. Yes, Mahesh, say. What is your first sentence? What was your first sentence? मी सांगू काय सर? तुझं पहिलं वाक्य काय बोललं होतं? तर पहिलं तुझं बरोबर होतं, दुसरं थोडं चुकवलास. I have a mango. हे वाक्य बरोबर आहे. आय हॅव मँगो नाहीये. कारण अनुराग लक्षात घे, आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे तेव्हा धिस कशाला येणार आहे, इज कशाला येणार आहे. आपण काय शिकतोय? टू हॅवचा पीपीएफ मध्ये वापर शिकतोय. म्हणून आय हॅव म्हणजे इथं चित्रातून आपल्याला वाक्याकडे जायचं. तुम्ही तुमच्या सोबत पाहिजे ते चित्र तुम्ही काढू शकता आणि आपोआप फायदा काय होईल, त्या चित्राचं स्पेलिंग तुम्ही न म्हणता पाठ करणार. समजा असं सहज चित्र काढलं, मी म्हणत नाही की चित्र खूप चांगलंच यावं, आपोआपच तुम्ही लिहिणार आहात. यस, इट्स अन अम्ब्रेला. यस, जर समजा तुम्ही असं चित्र काढला, बर्ड. Bird. नुसतं असं केलं, ट्री. फार लागत नाही, रेषा, फक्त रेषा ओढा, चित्र तयार. सर अंगठी काढा आता. कोकोनट ट्री. Coconut tree. Coconut tree. Then, yes, Ball. Sir, Bat. पाहिजे तितके तुम्हाला जसे आहेत, कारण आपण जेव्हा प्राथमिक शिकतोय तेव्हा चित्राच्या भाषेतून शिका. Hello sir. लहान मुलाला आई जेव्हा शिकवते किंवा मूल बालवाडीमध्ये असतं किंवा सुरुवातीला शाळेत येतं, तेव्हा प्रत्येकाच्या शाळेमध्ये मराठी पेट्या दिलेल्या आहेत, गणित पेट्या दिलेल्या आहेत, हजारो चित्र तिथं आहेत. आणि ते चित्र, एकदा चित्र समजलं की चित्रावरून शब्द समजतो आणि तो शब्द काय असेल तो आपण समजून घेऊ शकतो. सो दिस पिक्चर दॅट काय असेल ते आपण विचार करतो. यस, दिस इज अ बर्ड, दिस इज अ ट्री, अम्ब्रेला. हाऊ कॅन आय राईट अम्ब्रेला? अंबरेला. सुरू मग अंब, यंब, अंब, कारण युचा उच्चार अ होतो सुरुवातीला. अंब, रेला, रे, ला थोडं जोरात म्हणतोय, अम्ब्रेला. जे असेल त्या पद्धतीनं तुम्ही सुरू करू शकता. व्हेरी व्हेरी इझी लँग्वेज. यस, आता आपण आपल्या या वाक्यांकडे पुन्हा एकदा वळूया. हे तुम्ही करणार आहात, म्हणजे हाऊ टू रीड अँड हाऊ टू राईट इंग्लिश इन इझी वे. दादा. Very easy way. So Mahesh, correct answer. Mahesh answer is correct. Mahesh says, I have a mango. Why a mango? Why?
why he say there is in sentence a mango? Yes, Mahesh, का म्हणालास तू a mango? तिथे तुम्ही लिहिल्या होत्या की आय आणि यू साठी हॅव वापरायचं. हो, have झालं. But why you use a mango? मँगो कसं म्हणलं ते म्हणून मी अ मँगो म्हणलो. काय काय? आंबा म्हणून अ मँगो. Single thing, मँगो singular number, single thing. So mango, but a mango. There is nothing a. मी आहे. मी कोण आहे? मी एक जण आहे. बऱ्याचदा आपण चला सगळेजण मिळून किती? आपण 1 2 3 4 5 6 7 जण आले. अरे 8 दिवस आले की नाही सर बघा 1 2 3 4 5 6 7. तू कुठे गेला? मी एक त्याच्यात आहे म्हणून अ मॅन. सो इट इज युजफुल. इट्स व्हेरी सिम्पल सेंटेन्स. आय हॅव अ मँगो. दिस सेंटेन्स इन प्रेझेंट टेन्स. हा झाला प्रेझेंट मध्ये, कारण प्रेझेंटचा हॅव वापरला आपण रोज. आता मला याच वाक्याला पास्ट मध्ये करायचं. हाऊ कॅन आय? काय करणार? प्राची, तन्मय, तन्मय तर इझिली सांगेल. तन्मयचा प्रश्न नाहीये, तन्वीचा प्रश्न नाहीये. येस, श्रद्धा तुला काय सांगता येईल बरं? कारण मला आता एकच सर. वाक्य एक हा हा रोहिणी थांब, रोहिणी थांब. श्रद्धा बोलते. कोणत्या तुझं? आपण प्रेझेंट झाले, आता आपल्याला पास्ट मध्ये हेच वाक्य तयार करायचं. इथं म्हणतोय आपण माझ्याकडे एक आंबा आहे. यस, आय हॅव आहे, कारण त्या आंब्यावर माझी मालकी आहे. आय हॅव 5 fingers. आय हॅव thumb. आय हॅव 2 eyes. आय हॅव nose. माझ्या मालकीचं जेव्हा म्हणतो तेव्हा आपण हॅवचा वापर करतो. आता भूतकाळी कसं करणार? नेक्स्ट, एनीबडी? यस सुमित, यस यू कॅन से. In present, now, in past. समृद्धी सांगता येईल का? होताला इंग्रजीत काय म्हणतात? लिप, लिप गार्ड, लिप केअर, लिपस्टिक आहे का ओळखीचा? हो सर. हो आय हॅव लिप. नाही, आता आपल्याला हेच वाक्य मँगोचं. आता तुम्हाला मी एक चित्र दिलंय, एक वाक्य दिलंय, तुम्हाला 3 ठिकाणी बदलायचं. त्याला तिहेरी वापर करायचा. लिप अ मँगो. आय लिप अ मँगो. लिपचा प्रश्न नाही ना. लिप कशासाठी आहे? इथं yes. हा समृद्धी सांग बेटा. आवाज थोडासा अडखळतोय, थोडं जागा किंवा थोडस बाजूला होतं बस थोडस. आय हॅव द मँगो. नाही, थोडस चुकतंय. जर लिहून दिलेल्या पहिल्या तक्त्याकडे लक्ष असेल तर नक्कीच समजणार. हॅड मँगो. आय हॅव मँगो. आय, मला आयचाच वापर करायचा आहे. फक्त मला हॅवची रूप बदलायची. हॅव मी पहिल्यांदा घेतला वर्तमान काळामध्ये. तुम्हाला यादीत दिला मी भूतकाळामध्ये, पण मी आधी घेतला इथं आता वर्तमान काळामध्ये. आता वापरतोय भूतकाळामध्ये. आय हॅड अ मँगो. हो, तेव्हा कोणी एकेकाळी माझ्याकडे एक आंबा होता. जर मँगो ट्री असेल तर आय हॅव अ मँगो ट्री. आय हॅड अ मँगो ट्री. लॉंग लॉंग एगो, वन्स अपॉन अ टाइम. गोष्टीची सुरुवात कशी असते? लॉंग लॉंग अगो, काही वर्षापूर्वी. वन्स अ टाइम, कधी एके काळी. देअर लिव्हड अ फार्मर. अशा वाक्याने आपल्या गोष्टीची सुरुवात असते. म्हणून आय हॅड अ मँगो. नाउ थर्ड, in future tense. How can I convert this sentence in future tense? I will have mango.
Yes, yes. Now, I will have a mango. It's correct sentence in PPF. Present tense, past tense, and future tense. With using picture only with subject. It's very important. How can I convert? How can I use to have? Not only to have. Here, they change, word change, have, had, will have. हे समजून घेणं महत्वाचं. एकदा का मला हे तक्ता एकदा का क्लिक झाला, मी फक्त पुस्तकात पाहून किंवा तसं आहे म्हणून म्हणून जर लिहितो म्हणलं, नाही कळणार. विचार करून यस सोबत काय करू हॅव यस यस हा श्रेया बोल बोल. I shall have been writing a letters. तितके लांब नकोय आपल्याला. आपण काय करतोय फक्त सध्याला हॅवच्या रूपामध्ये फार छोटं करतो. सांगू ते प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस ते पुढे लय लांब राहिलं. ते सर आधी मला आधी 2 शब्दांचं वाक्य आलं पाहिजे. आधी एका शब्दाचं, 2 शब्दांचं, 3 शब्दांचं, मग पुढे. लहान मुल जेव्हा सुरुवातीला बोलते तेव्हा नंतर मला दे मला दे मला दे असं कर. म्हणजे 2 शब्द आले. मला दे, नको नको नको, मला नको मला नको, 2 शब्द आले. नंतर आई मला दे म्हणजे आईला उद्देशून बोलतो. बाबा मला द्या, दादा मला दे, 3 शब्द आले. पुढे त्याचा विस्तार होतो. कारण शब्द संपदा श्रवण करत 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 त्याची श्रवण शक्ती वाढते, शब्द वाढतात आणि मग तो बोलायला लागतो. तसं इथं मला अगोदर आता मला 2चं घ्यायचं नाही, मिनिमम 3. मग इथं आय हॅव अ मँगो, आय हॅड अ मँगो, आय विल हॅव अ मँगो. आता तुमच्याकडे देर आर 4 क्वेश्चन्स आर रिमेनिंग. सर म्हणून याचं नाही महेश थांब आता, महेश थांब आता. आता 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 मी ज्याला बोलतोय त्याला, आता तिकडे दीपक आहे, वसमतून दीपक आहे त्याच्या अंकलच्या मोबाईलवरून. तर दीपक एक वाक्य आपल्याला बनवायचंय. समजा रोहिणीचं वाक्य बनवायचंय. प्रयत्न करा, चुकलं हरकत नाही. डोंट वरी. मी काय बोलू, कसं चुकलं, काय होईल. पहिल्यांदा मला सांग की या चित्राचा अर्थ काय आहे. व्हॉट्स द नेम ऑफ दिस पिक्चर. यस दीपक. बुक Book. Very good. Then ग्लास yes. Then पेन्सिल pencil. And this मोबाईल yes, very good. We understand this picture is the picture of mobile. Yes, you are right. All pictures name are correct. Yes, you said. Now, आता इथं 6वं वाक्य घेतोय, तुझंच घेतो. पण मी काहीच लिहित नाही, पण तुला सांगायचंय. तर तू काय म्हणशील बरं. तुझ्या नावापुढे 3 पैकी वापर करायचा आहे. काय येतं आणि एखादी वस्तू सांगे. तुझ्याकडे समजा पेन आहे, तर तू काय म्हणशील. अगोदर तुझ्याकडे आहे, स्वतःकडे असताना आणि दुसऱ्या एका दीपक नावाच्या मुलाकडे असताना काय म्हणता येईल. प्रयत्न कर. तुझ्याकडे आहे, एक पेन आहे, तर काय म्हणशील. दीपक अ पेन. एकदा पुन्हा थोडस. दीपक आय दीपक पेन. हाच बदल मला समजून द्यायचा होता. ओके, थोडं माईक बंद असू द्या. ओके, मला हाच बदल घ्यायचा होता. मला वाटलं होतं येते की नाही की म्हणून, पण आला तो बदल लागलीच. एक पेन आहे म्हणून अ पेन म्हणलो मी. काय काय माझ्याकडे एक पेन आहे म्हणून मी अ म्हणलो. नाही ते बरोबर आहे. वाक्यामध्ये काय काय बोलला बरं तू. दीपक आय हॅव अ पेन. पहिल्यांदा दीपक हा
पण दीपक आणि आय दोन शब्द एकत्र आले. करता आणि त्याचं हे जे सर्वनाम आहे एकत्र येत नाही. हे आलं तर ते येत नाही, ते आलं तर हे येत नाही. एकाच वाक्यात हा जेव्हा पुढे पुढे वाक्य सरकत जातं तेव्हा येतात. पुन्हा पुन्हा आपण नाम वापरत नाही. नामाऐवजी आपण सर्वनाम वापरतो. अगोदर महेश गावाला गेला, महेशने हे आणलं, महेशने ते आणलं, महेशने हे केलं, महेश तिथं केलं, महेश असं झालं नाही म्हणत. महेश गावाला गेला, त्याने असं केलं, तो तिथे गेला, त्यानं तसं केलं, असं आपण म्हणतो. म्हणून तिथं सर्वनाम येतात. मग आता दीपकच्या वाक्यामध्ये जो बदल होता तो सगळ्यांसाठी मला सांगायचा होता. समजा तुम्ही गृहीत धरायचं की माझ्याकडे तर काहीतरी तर मी त्याला पेन सांगितली होती. आपण गृहीत धरूयात की हे पेनचं चित्र आहे आणि दीपक हा स्वतः आहे. स्वतः म्हणताना कधीही आपण आय हॅवच म्हणायचं. वर्तमान काळात आय हॅव अ पेन. आणि जर आता मला दीपक नावाच्या मुलासाठी बोलायचंय तर माझं नाव दीपक आहे म्हणजे काय जगामध्ये सगळे दीपक नाहीत का दुसरे कुठं आहेत. पण मला आता दुसऱ्या दीपक बद्दल बोलायचंय तर त्यावेळेस मात्र हा दीपक लिहिलेला मी स्वतः दीपक नाही तर दुसरा दीपक आहे आणि हा दीपक लिहिल्यावर हॅव येत नाही. इतरांबद्दल लिहितोय. तुम्ही तक्ता पहा तिथं काय दिलंय. आय आणि यू दोघांसोबत आणि दे यांच्यासोबत हॅव येतो. त्यानंतर ही आणि शी या दोघांसोबत इज आणि हॅज येतो. साधा असेल तर इज आणि नंतर हॅज या सर टू हॅव. तिसरा वाक्य म्हणून दाखव. तिसरा नाही वाक्य एक मिनिट बेटा एक मिनिट. आता हे तुम्हाला होमवर्क साठी आहे. तुम्हाला हे सगळे चित्रासहित वाक्य लिहायचे. तुम्हाला स्वतःला याचे प्रत्येकाचे वाक्य स्वतः तयार करायचे. एक दोन तुम्ही तुमचे ऍड करा. तुम्ही तुमचे रीड करा. साऊंड तुमचा रेकॉर्ड करा. आपलाच आवाज पुन्हा स्वतः तुम्ही ऐका. मग मजा येईल. यस मी काय म्हणतोय मी काय म्हणतोय. सुरुवातीला माझी काही चूक झाली का तो आवाज पाठवा. चालेल चुका होऊ द्या. स्क्रीनशॉट काढला. दीपक हॅज काय स्क्रीनशॉटची गरज नाहीये. लिहून घ्या वहीवर. इथं 3-4 शब्द लिहायला काही वेळ नाही. मी इथं ग्लासचं चित्र असं दिलंय. नाही आलं ग्लासचं लिहा काहीतरी मराठीत इथं घेऊन टाका ग्लास किंवा स्पेलिंग GLASS ग्लास. बुक BOOK बुक असू शकतं. नोटबुक असू शकतं. पेन्सिल काही अवघडचं नाही. PENCIL पेन्सिल. मोबाईल MOBILE मोबाईल. त्या निमित्तानं आपण शब्द पाठांतराकडे आपोआप जाऊ. मला फक्त 5 शब्द दिलेत. मला ते 5 शब्द पाठ करायचे आणि ते मला घोकमपट्टीनं करायचे. त्याऐवजी मला आज नवीन कुठले तरी 5 शब्द वाक्यात वापरायचे आणि ते मला लक्षात ठेवायचे. तर जमल. आलं लक्षात. म्हणून एक काम करायचं की आपण मला काय पाहिजे मला कुठं अडायलो मला काय शिकायचंय तिथून पुढे जा तर मजा आहे. पण सरनं दिलंय फळ्यावर दिलतं नाही ते 5 शब्द जर पाठ नाही केले लय मारतात. 5 शब्द जर 5 वेळा नाही दिले लय मारतात. सरांनी 5 दिलेले होते ठीक आहे. पण मला साधं वाक्य करताना किंवा मला बोलताना हे 5 शब्द पाहिजे होते. त्याला काय म्हणाव ते महत्वाचं. तर आपली गोडी वाढेल अन्यथा वाढणार नाही. एरवी किती जरी सांगितलं की आंबा गोड असतो नको बा नको नको भाऊ आहे तर तो भाऊच राहील. पण जेव्हा मी अगोदर ती कैरी खाईल आहा आंबट आंबट नंतर पाडाचा आंबा खाईल. आता तुम्हाला कोणाला पाडाचा आंबा भेटलाय नाही भेटलाय मला माहिती नाही. पण जे खेड्यातले विद्यार्थी आहेत 100% त्यांनी पाडाचा आंबा तोडून खाल्लेला आहे. शहरातल्या पाडाचा आंबा शक्यतो कमी. सर मी खाल्लेला आहे. मी पण खाल्लं सर. खेड्यातल्या मुलांना तो भेटलेला आहे. कारण पाडाच्या आंब्याची चव काय वेगळीच. तो झाडाला आपण दगड मारून पाडतो अर्धा अर्धा पिकलेला अर्धा कच्चा आणि तो काही मजा असते त्याची वेगळी. मग आंब्याला काय म्हणावं
झाडाला काय म्हणावं, फांदीला काय म्हणावं, पानाला काय म्हणावं, फुलाला काय म्हणावं. झालं. एका वस्तूवर माझे 5 शब्द तयार झाले. एका घटकावर 5 शब्द तयार झाले. ते माझ्यासाठी महत्वाचे. ते वापरायला शिकलो आपल्याला आलं. मग आता इथं दीपक हॅज, मग इथं पेन दिली होती. दीपक हॅज अ पेन. म्हणजे जेव्हा तिसरा कोणीतरी असतो, मी नसतोय, तिसरा असतो, समवन एल्स, नॉट आय, नॉट यू, ते कुणीतरी, तो कुणीतरी, ती कुणीतरी, ते, त्यावेळेस आपल्याला लिखाणाची पद्धत बदलते. म्हणून इथं दीपक हॅज अ पेन, म्हणून हॅवचं रूपांतर हॅज मध्ये येतं. हे झालं वर्तमान काळात. भूतकाळामध्ये तर सोपं आहे. भूतकाळामध्ये दीपक हॅड अ पेन. दीपककडे तेव्हा एक पेन होती. दीपक हॅड अ कलर्ड पेन. दीपक हॅड अ कलर बॉक्स. दीपककडे चित्रांचा इतका छान डब्बा होता. दीपक हॅड बेस्ट पिक्चर. दीपक हॅड द बेस्ट पिक्चर. त्याच्याकडे खूप छान चित्र होतं. दीपक हॅड अ स्टोरी बुक. त्याच्याकडे एक गोष्टीचं पुस्तक होतं. हे आपण नंतर करू शकतो. पण मला हॅव, हॅज, हॅड आणि ते त्याच्या मालकीचं असतं. इथं तो सांगतोय म्हणजे ते त्याचं आहे, माझं नाही. म्हणून इथं हॅव हे मालकीसाठी. आय हॅव 10 रुपीज. समजा माझ्याकडे खिशात पैसे असतील. आय हॅव 10 रुपीज. आय हॅव 1 रुपी. 1 रुपीज नाही, 1 रुपी. आय हॅव 5 रुपीज कॉइन. आय हॅव अ कॉइन ऑफ 5 रुपीज. हे झालं त्या 5 रुपयावर किंवा त्या वस्तूवर आपली मालकी, आणि तेही या हॅवच्या रूपाने. याला प्रायमरी ऑक्झिलरीचे शब्द असे म्हणतात. याचा वापर आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि हे आपण शिकणं गरजेचं आहे. तर हे चित्र तुम्ही काढून घेतले असतील. सर, तर हॅव, हॅज आणि हॅड. हा, खालचं सांगू? आता उत्तर नाही द्यायचं बेटा. आता तुम्हाला स्वतःला करायचंय. तुमच्या आवाजात तुम्हाला 2 मिनिटात मध्ये रेकॉर्ड करायचंय की तुम्हाला हे वाक्य लिहायचंय. त्याचे 3 वाक्य लिहायचे. मी म्हणत नाही की तुम्ही बुक, ग्लास, पेन्सिल हेच घ्या, गरज नाही. तुम्हाला चित्र काढता येत नसतील तर सोपी आयडिया सांगतो. वर्तमानपत्र किंवा गोष्टीचे पुस्तक किंवा कुठले फेकून दिलेला कागद, त्याच्यावर कुठंतरी चित्र असतं. माझं लास्ट चालू आहे, थांब. आणि माझं लास्ट चालू आहे. हा ठीक आहे. हा इथं म्हणतोय. ओके ओके. नाही नाही, मी तुम्हाला दुसरी आयडिया सांगतोय. समजा एखादं वर्तमानपत्र घेतलं, जस्ट वेट. समजा आपण एखादा पेपर घेतला. पेपरवर कुठलं तरी चित्र असतं. ते पेपरचं चित्र तिथं प्राण्याचं वगैरे काहीतरी घेतलं. एवढाच तुकडा फाडला, आपल्या वहीच्या पानावर जोडून टाका. छोटे छोटे, फार मोठे नाही. एखादं पक्षाचं आहे किंवा एखाद्या मंगल कार्यालयाचं आहे किंवा एखादा क्रिकेटचं, खेळाचं कुठलं तरी आहे. असे कुठले इथं धान्य आहे, पीक आहे, कुठलंही तुम्ही चित्र फाडा जुन्या पेपरचं, आणि ते किंवा आपल्या काल निर्णयवर नावं लिहिता. ते नावं तुम्ही लिहिता सर. ते वाक्य तुम्ही तयार करा आणि मग त्याचे 3 तयार करा. एक तयार केलं, इथं कोणी पण घ्या. आय घ्या, दे घ्या, तुमच्या मित्रांची नावं घ्या. आय म्हणजे स्वतः घ्या, दे म्हणजे कुणीतरी बाहेरचे, कुणीतरी मोठे किंवा कुणीतरी आदरार्थी किंवा आपण नाही पण अनेक पैकी कुणीतरी. माया म्हणजे इथं स्त्रीलिंगी आलं. रोहिणी इथं सुद्धा स्त्रीलिंगी आलं. मुलांची नावं घ्या, कुणाचंही नाव घ्या. छोट्या छोट्याकडून मोठ्याकडे जर चुका होणार नाही. एकदा फार मोठं करतो म्हटलं की आता मी चुका मजाक नावानं जॉईन झालो. ओके. आपण आता संपवतोय. ठीक आहे. सर्व विद्यार्थ्यांना हे काम करण्यासाठी शुभेच्छा. सर, असं लिहून हा, नक्की तुम्हाला सगळ्यांना जमेल. फक्त तो तक्ता लक्षात ठेवा. PPF चा P for past, P for present and F for future. पास्ट मध्ये फक्त आपल्याला हॅड येतं, प्रेझेंट मध्ये हॅव आणि हॅज येतं,
आणि फ्युचर मध्ये आपल्याला विल हॅव येतं. एवढंच फक्त घोकमपट्टीनं नकोय, तर आपल्या सरावाने पाठ करा. सरावाने सरावाने तुमची ती तयारी ठेवा. तर आपल्याला इंग्रजी विषयातील आता हे फक्त काही शिष्यवृत्ती पुरतं मर्यादित नाही. याच्याशिवाय आपल्याला इंग्रजी लिहिता येणार नाही, वाचता येणार नाही, बोलता येणार नाही. समजून घेणं दूर राहील. म्हणून आधी समजून घ्यायचे, बोलायचे, लिहायचे, प्रयत्न करायचे. यस अभिनव, तुझं काय म्हणणं आता? सर तुम्ही जे लिंक एकत्र करायला सांगितले ते कशा करू? काहीच नाही करायचं त्या ठिकाणी, फक्त कारण ऑटोमॅटिक तुझ्याच नावाने येणार आहे ते. नंबर 1 कोणतं नाव आहे तिथं नाव दिले मी तुला तयार करून दिलं. जसं मी पाठवतो, आम्ही एकत्र पाठवतो तुम्हाला. आता पीयूपीच्या जसं पाठवतो आम्ही प्रज्ञाशोधच्या एकत्र 1 2 3 4 PDF मध्ये टाकायचे नाही, तिथं व्हॉट्सअपलाच. नंतर तुम्हाला, कारण आपल्याला एकत्र सगळ्यांच्या तयार करून किती चाचण्या होत आहेत, किती झाल्यात ते आपल्याला एकत्र करायचे. ओके, आणि ते सगळ्यांसाठी आपल्याला स्टार करून ठेवता येते. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला तुमच्याच नावाने ते असतील आणि त्या मला मग बीपी इझीएम पाठवायला मला सोपं जाईल. एकाच विद्यार्थ्याच्या एकदाच कंटिन्यू मध्ये तुझ्या 4-5 येतील, नंतर त्याच्या, आणि तिथं मग तुमच्या चाचण्या ज्या आहेत ते लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे. पण मी समजा कोणती घेतली ते मला कळणार नाही. अभिनव उपक्रम, अभिनव कोणता मला नाही लक्षात येणार. पण एकाच चाचणीमध्ये, एकाच मेसेज मध्ये जर आल्या 5-6 चाचण्या, तर पुढे आपल्याला सोपं जाईल. शॉर्ट त्यासाठी मी तुम्हाला गुगल फॉर्म सुद्धा देणार आहे, तिथं सोपं जाईल तुम्हाला. पुन्हा गुगल फॉर्म मध्ये मला पाठवता येईल. जसं आम्ही संकलन करतो मी तुमच्याकडून करून घेणार आहे, तुम्हाला जमेल, तुम्ही कराल. आय बिलीव्ह. हा रोहिणी, तुला बोलायचं काही? रोहिणी काय नाही सर, सौम्या बोलायले. खंडेश्वर आहे का? हा हा मला आवाज आला. मोबाईल हे कर, फोटो चालू कर, व्हिडिओ चालू कर. खंडेश्वरला थोडस दाखव. हा इतर जे आता नवीन विद्यार्थी सोबत जोडलेले आहेत त्यांच्यासाठी थोडीशी खंडेश्वरची मी ओळख देतो. हा छोटासा आमचा दुसरीचा विद्यार्थी अतिशय सुंदर चित्र काढतो. मी तुम्हाला त्याचे चित्र काही नंतर दाखवेल. नेहमी शाळेच्या बाहेरच्या भिंतीवर आम्ही काळा रंग मारून ठेवलेला आहे आणि त्या फलकावर फक्त आम्ही तिथे जायला उशीर आहे. पटकन तुकडे पडलेले खडूचे तुकडे एकत्र करून, तो असेल, अक्षरा असेल, दीपकचा आमच्या छोटासा भाऊ समाधान असेल, हे चटकन येऊन एक से बडकर एक चित्र त्या ठिकाणी काढतात. पक्षी, बदक, हत्ती, घोडे, उंट, एक मस्त पैकी काढणारा हा छोटासा हा आमचा चित्रकार आहे. रंगवतो सुद्धा खूप छान आणि स्वतः काढतो सुद्धा छान. वेल डन. ही तुझी कला अशीच चालू ठेव. वरच्यावर बक्षीस आपल्याला मिळतच राहते. ओके ओके खंडेश्वर. हा तर प्रयत्न करा, नक्कीच यश तुमचं आहे. थांबूयात आपण. हा बोला, काय बोलायचंय का? बोला बोला. सर बंद करो मग. हो हो हो, तुला काय बोलायचं का? नाही ठीक. अभिनव, तुला नंतर वाटल्यास मी एक तयार करून दाखवतो. मी ते कसं तयार करायचं, माझ्याकडच्या चाचण्या ज्या आहेत त्याच्यानुसार तुला ते करता येईल. मी एक नमुना तुला पाठवून देतो. हो. आपण इथं आपलं तासिकाची थांबूयात. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आणखी एक फक्त की आपण आता चाचणी निर्माते होत आहोत, विद्यार्थी आणि तेही क्रिएटर. मला वाटलं होतं जास्तीत जास्त 2 किंवा 3 विद्यार्थी पुढे येतील, विश्वास नव्हता मला. चक्क 9 विद्यार्थ्यांनी आपल्या 4 ते 5 दिवसामध्ये चाचण्या बनवायला सुरुवात केलेली आहे. सर तेही तुम्ही 2च त्या चाचण्या. दिवशी तो फोटो टाकलेला आहे का? मी आज काल Yes, एक मिनिट, रोहिणी, स्वतःवर थांब. दाखला तयार करतो सर. रोहिणी, Yes. रोहिणी एक मिनिट बेटा, तन्मय काहीतरी बोलतोय. तर तुम्ही आधी तो व्हिडिओ पण टाकलेला आहे एका पक्षाचा, तो हो हो स्टुडंट्स वर. हो, तो तुमची माळढोक आहे ना? माळडो. श्रेयाला त्याचं उत्तर दिलं होतं मी. या श्रेया, तुला हे सांगितलं ना, हो सर. गिधाड, माळढोक हे जे पक्षी आहेत हे आता थोडेसे नामशेष व्हायला आलेले आहेत. गिधाड खूप महत्वाचा पक्षी होता तो, कारण जे त्यावेळेस कुठले जनावर वगैरे जे
मृत व्हायचे तर त्या मृत जनावरांचं विल्हेवाट लावण्याचं काम ते गिधाड पक्षी करायचे. पण आज फार क्वचित आपल्याला गिधाड पाहायला मिळतंय. तर गिधाड नामशेष होत आहे. तसंच हा सुद्धा पक्षी थोडा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पण खूप आज सध्याला आपल्या खेडेगावामध्ये इकडे तिकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत, तळ्याच्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. म्हणून तो मुद्दाम आम्ही चालत चालत त्याचा व्हिडिओ घेतला होता. खूप छान वाटला तो पक्षी, म्हणून तुम्हाला सर ते पाठवला होता. आमच्या शेतात येते तर तसले पक्षी. हो हो, आपल्या सध्या आपल्या भागामध्ये आहेत. ठीक आहे, थांबूयात आपण.